मंडळी, नवरात्रीतला आजचा 6वा दिवस आणि आजचा रंग आहे राखाडी. देवीचे 6व्या दिवशीचे रूप म्हणजे माता कात्यायनी. हिचा जन्म ऋषी कात्यायन यांच्या तपातून झाल्याचे मानले जाते. सिंहावर आरूढ असणारी, हातात कमळ आणि तलवार धारण करणारी देवी प्रतीक मानली जाते विवाह, सौभाग्य आणि बलाचे. कात्यायनी मातेचा उदो उदो. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. मंडळी, जसे सणासुदीचे दिवस सुरू आहेत तसेच पावसा पाण्याचे देखील दिवस सुरू आहेत. त्यामुळे माझी स्मार्ट ताई घरातल्यांच्या सुरक्षेसाठी आंघोळी करता वापरते डेटॉल सोप, जे देतं जर्म्स पासून 99% प्रोटेक्शन आणि 12 तासांची प्रोटेक्टिव्ह शील्ड. त्यामुळे आता घरात किराणा सामानासोबत हवं डेटॉल. मंडळी, आज आपण आहोत पुण्यामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे नवरात्री विशेष भाग आपले सुरू आहेत आणि प्रत्येक भागामध्ये आपण विशेष सेवा देणाऱ्या महिलांना सन्मानित करत असतो. आजच्या भागात सुद्धा पुणे शहराच्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस अंमलदार ह्या सहभागी होणार आहेत. मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो माझ्या या ताईंचं. भर उन्हामध्ये, पाऊस नाही, ऊन नाही, हिवाळा नाही, सगळं अगदी 24 तास तुम्ही सेवा ही करत असता. खरंच त्याचं खूप खूप कौतुक आहे आणि खूप अभिमान वाटतो मला तुमचा. नमस्कार, माझं नाव अपेक्षा कल्याण घोळवे. अच्छा, तुमच्या एकंदरीत ड्युटीबद्दल काय, किती तासाची ड्युटी असते वगैरे, मला ते आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. आम्ही सकाळी 8 वाजता चौकात ड्युटीला जातो. सकाळी 8 वाजता गेलं की 4 तासाचा सकाळी टर्न असतो. दुपारी 12 ते 2चा लंच ब्रेक असतो. त्यावेळी एक अंमलदार चौकात राहतो. आम्ही चौकात गेल्यावरती वाहतूक नियमन प्रथम करतो. जे लोकांना कामावरती जायचे त्यांना कामावरती लवकर वेळेत पोहोचले पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट असतं. नमस्कार, माझं नाव रुकैया फखरुद्दीन पठाण. अच्छा, पण ते असं कधी झालंय का की म्हणजे सिग्नल एकाने तोडलंय, तो बाईकवरती आहे आणि तुम्ही समोर आहात आणि तो निघूनच गेला आणि तू त्याचा पाठलाग केलाय वगैरे, असं असे चित्रपटामध्ये वगैरे पण आपण असं बघतो वगैरे, तर असं कधी झालंय? आणि असं शक्यतो बऱ्याच वेळा होतं, पण शक्यतो जे पळून जातात त्यांच्या पाठलाग करत नाही. आम्ही CCTV येथे कॉल करून त्यांची पावती करण्यासाठी सांगतो. आणि ज्यावेळेस कोणी ऍक्सिडेंट करून पळालेलं असतं त्यावेळेस आम्ही मार्शल बोलून त्यांचा पाठलाग करून त्यांना आवश्यक ताब्यात घेतो. खूप छान वाटलं दोघींशी बोलून. आणि आता आपण आपल्या या खेळाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या माझ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. पण तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये कधी कधी शिटी असते किंवा कधी कधी मी एक ती मोठी काठी पण असते. हा, पण आज आम्ही तुमच्या हातामध्ये एक असं शस्त्र देणार आहे. ते आहे हे, बघितलं? हा, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय ताई? तसं करून नाही हसली ती फसली. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर करणार? हा, सगळं करून असतील माझ्या. म्हणजे सगळ्यांनी केलं तर तू करणार, हा, एकटी नाही करणार. रेडी? 1 2 3. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. पहिलं उजवाकडे आवाज देता येईना बाई. मला का मारलं तो असं? आदोईंचा अंतर घेतो ना. ओके, हरकत नाही, बरं सगळ्यांना कळलेलं आहे. चला तर सुरू करूया आपल्या या खेळाला. त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. ओके, हा मस्तच.
व्हेरी गुड व्हेरी गुड. हा स्टॅच्यू. ताई ओके. अरे बापरे. ताई ए ताई 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 हसते. ताई हसली आणि फसली. ताई बाद झालेली आहे. ताई समोर बसू शकते तू. ओके. अशा पद्धतीने 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी आपण पुन्हा एकदा आपण या ताईंबद्दल जाणून घेऊया. ताई मला खरं तर जाणून घ्यायचं की जेव्हा तुम्ही एखाद्याला फाईन करता किंवा एखादा सिग्नल तोडतो, तर जो सिग्नल तोडतो तोच हल्ली व्हिडिओ वगैरे करत असतो. ते सध्या ट्रेंड चालू झाला आहे. म्हणजे पोलिसांनी काही नाही केलं तरी त्यांची व्हिडिओ शूटिंग होत असती. म्हणजे चूक समोरची जी असली तरी ते असं दाखवतात की पोलिसांचीच चूक आहे आणि त्यांनी आम्हाला मुद्दामून निहारक त्रास देण्यासाठी किंवा मानसिक त्रास देण्यासाठी किंवा त्यांचं चलन पूर्ण करण्यासाठी यासाठी आम्हाला मुद्दाम पकडलंय आणि मुद्दामून आमच्याकडनं जबरदस्तीने दंड वसूल केला जात आहे, अशी सध्या तरी म्हणजे पब्लिकची मानसिकता झालेली आहे. मग त्यावरती तुमची रिॲक्शन काय असतं? म्हणजे आम्ही शक्यतो जेवढं होईल तेवढं प्रेमाने त्यांची चूक समजून सांगण्याचा प्रयत्न करून त्यांनी होईल तेवढं कमीतला कमी दंड लावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पावतीही पेड झाली पाहिजे, समोरच्याला त्याची चूकही कळली पाहिजे आणि जेणेकरून त्यांच्या दंडात्मक कारवाई झाली तर ते चूक ते परत करणार नाही ह्याची म्हणजे त्यांनाही थोडासा सबक मिळेल. अच्छा, एवढीच आमचा प्रयत्न असतो. ओके ओके. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. हा खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. हे तळ्यात मळ्यात. हा 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 ताई तू म्हणून दाखव. रेडी? हा. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. त्या ताईंकडे दे. आता ती ताई तर खूपच म्हणजे आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप छान गाता. तळ्यात मळ्यात हे फार महत्वाचं आहे. हा मळ्यात हे मळ्यात. हे 3 लोक म्हण हे नाही म्हटलं तू. हा आता बघ. आता ही रुकिया ताई बघ कसं म्हणून दाखवेल. ओके रेडी? 1 2 3. हा. तळ्यात मळ्यात. हे हे तळ्यात मळ्यात. जवळजवळ माझ्या अंगावरती ओरडली. हे आता आपण आहोत मळ्यात उभे. हे आहे तळ. ओके. तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटलं की मळ्यात उडी मारायची. 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात. शाबाश. तळ्यात मळ्यात. आणि ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकतेस. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. ओके मी आउट. रेडी? 1 2 3. मळ्यात. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. जवळजवळ तिथे दोरीच्या उड्या चालू होत्या. हा. आणि ताई बाद झालेली आहे. तू बसू शकतेस. व्हेरी गुड. आणि आता 3 ताई राहिलेल्या आहेत. 1 ताई बाद होणार आहेत. मग 2 ताई जाण्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. कोण आहे ती ताई बाद होणारी आपण बघूया. रेडी? ओके व्हेरी गुड. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. ओके रेडी? ठीक आहे माझं चुकलंय. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात. तळ्यात
आता ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकतेस. आणि या खेळातून ह्या 2 ताई गेलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. पण आधी या दोन्ही ताईंबरोबर आपण गप्पा करणार आहोत. त्यांच्या बालपणाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचं भावविश्व काय आहे आणि त्यांच्या माहेरपणामध्ये आपण डोकावणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव रोहिणी समीर आवळे. आणि भाऊजी काय करतात? ते पण पोलीस आहेत. ते पण पोलीस आहेत पुणे सिटीला. अच्छा. पण मग हे कसं कसं जुळलं, मग कसं स्थळ कसं आलं होतं? स्थळ तसं आमचं लव्ह मॅरेज आहे. असं आहे सगळं. म्हणजे ड्युटीवरती असतानाच? नाही नाही, मग ते नात्यातलेच आहेत पण लव्ह मॅरेज आहे. नात्यातले पण लव्ह मॅरेज आहे. हो, स्थळ पण चालून आलं. अच्छा बरं. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माहेर म्हणल्यानंतर सगळ्यात पहिले आई वडीलच येतात डोळ्यासमोर. अच्छा. काय सांगशील आई बाबांबद्दल? आई वडिलांबद्दल म्हणजे सांगायचं काही कमीच आहे सगळ्या गोष्टी. पण असा कुठला प्रसंग किंवा इथे सांगावं असं वाटतं तुम्हाला? एक प्रसंग म्हणजे असा घडलेला की 2021 साली असे वडील एकदम व्यवस्थित आणि अचानकच त्रास व्हायला लागला. तेव्हा आम्हाला समजलं की त्यांच्या किडन्या फेल झाल्या बऱ्यापैकी. अच्छा. तेव्हा खूप त्रास झाला होता. पण आता सध्या आहेत व्यवस्थित, गोळ्यांवरती चालू आहेत. बरं. पण ताई असं माहेरी किती वेळा जाणं होतं? माहेरी मुक्कामी तर जाणं होत नाही, गेलं तर रिटर्न संध्याकाळी गेलं तर लगेच. return. हो. पण माहेरी गेल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला भेटतेस? मी माहेरी सगळ्यात आधी वडिलांनाच भेटते. वडिलांना भेटते. आईपेक्षा त्यांच्याशी नातं माझं जास्त हे अच्छा. वडिलांबरोबर. डोळे पाणावलेत तुम्ही. मी 3 भावंड, त्याच्यामध्ये मी सगळ्यात छोटी. त्याच्यामुळे जास्त लाडकी मी वडिलांची होती. कुठे चालले तर त्यांच्या पाठीमागे लहान असताना. त्याच्यामुळे त्यांच्याशी माझं जास्त हे आहे. अच्छा. पण जेव्हा लग्न होऊन तू जेव्हा जात होतीस, सासरी जात होतीस, काय बाबांनी असा कानमंत्र दिला? ज्या घरात जाशील तिथे सुखी राहा. सुखी राहा. बरोबर. काय सांगशील बाबांना या माध्यमातून? काय त्यांना सांगावं असं वाटतंय? वडिलांना तर सांगायची एकच गोष्ट आहे की मुलगी सासरी गेल्यानंतर त्यांना टेन्शन असतंच की कशी आहे, व्यवस्थित आहे का वगैरे. तर त्यांची मुलगी सुखात आहे सासरी, एवढंच सांगेन. एवढंच सांगशील? नक्कीच ताई. ताई आम्हाला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण बोलणार आहोत त्या ताईंसोबत. कसं काय आलं भाऊजींचं स्थळ? माझे वडीलही पोलीस खात्यात होते. अच्छा. त्यांच्या मित्रांनी ऍक्च्युली स्थळ आणलं होतं, तसं आमचं लग्न जमवलं. अच्छा. म्हणजे बंदोबस्त वगैरे चालू असताना? हो, त्यावेळेस. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माझा भाऊ पहिला डोळ्यासमोर दिसतो. कारण की माझ्या आई वडिलांपेक्षाही जास्त जवळचा मला माझा भाऊ आहे. जिथं वडील अवेलेबल कधी नसतील किंवा आईचा फोन येऊ न येऊ, पण भावाचा फोन दिवसात 10 वेळा तरी येणारच. आणि तोही पोलीसच आहे. तोही वाहतूक शाखेलाच आहे. ते आपल्या पुण्यामध्ये? हो, पुणे शहर पोलीस वाहतूक शाखेलाच असतो तोही. मला आई वडिलांपेक्षा जास्तही माझा भाऊच जवळच, त्याच्याशिवाय कुणी नाही. डोळे पाणवले तुझं? कारण माझी मुलगी एक्सपायर झाली होती, त्यावेळेस सर्वात पहिले तोच आला होता. त्याच्याशिवाय कुणी नाही. कुणी रडलं नसतं तेवढं तो माझ्यासोबत रडला होता. तो माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेस फक्त तोच असतो. आताही मी त्याला कॉल केला तरी तो आता पळत येईन की काय झालं ग, मग ड्युटी सोडून येईन तो, एवढं मला गॅरंटी आहे त्याची. माझी मुलगी एकटी असती घरी, पण काही झालं तरी ती पहिला मामालाच फोन लावती. मामा असं असं झालेलं आहे. वडिलांपेक्षाही पहिलं ती तिच्या मामालाच फोन लावते. आणि मामा येणार म्हणजे येणार, मामा नाही येणार असं कधीच होणार नाही. वा. हे तुमचं भावा बहिणीचं प्रेम असंच अखंड आयुष्यभर राहू दे. काय सांगशील या माध्यमातून तू त्याला? कारण तुझ्या मनातली जी गोष्ट आहे ना, किंवा तुझ्या मनातलं जे काय मी एवढंच सांगन, त्याचं नाव आसिफ आहे, की माझं राहिलेलं आयुष्य सुद्धा माझ्या भावाला लागू दे. हे एक बहीणच सांगू शकतो. माझ्या नंतर माझ्या मुलीला सांभाळणारे तोच असू शकते, हे मी गॅरंटीनं सांगू शकते. बरं, जेव्हा ड्युटीवरती तू असतेस, ड्युटीवरती असा कुठला भावनिक प्रसंग कधी घडलाय? नाही, असं बरंच वेळ होतं. कुणी मैतीला चाललेलं असतं किंवा एकदा पालखी बंदोबस्त होता म्हणजे आम्हाला, आणि पालखी अशी चालूच होती. त्यावेळेस एक अनकॉन्शियस पेशंट होता, तर 2 व्हीलरवर तर ते आईला घेऊन चालले होते. ते त्यावेळेस मी वारकऱ्यांना थांबून तेवढी गाडी पास करून दिली होती. मग ते परत येऊन मला बोलले की तुमच्यामुळे माझ्या आईचा जीव वाचला. मला तुम्ही माझी गाडी तुम्ही काढून दिली, त्यामुळे माझी आई आज जिवंत आहे. ते मला 2-3 तासानंतर स्वतः येऊन भेटून बोलून गेले होते की मॅडम तुम्ही त्यावेळेस माझी गाडी काढून दिली,
म्हणून माझी आई आज जिवंत आहे. त्यांना शायद मायनर अटॅक आला होता. ओ अच्छा. त्यावेळेस मी पालखीचे वारकरी थांबून त्यांची तेवढी गाडी पास करून दिली होती. नाही तुमचं आणि खरंच काम खूप जबाबदारीचं आहे आणि ते तुम्ही अगदी खूप छानपणे पार पाडता तुमचं कर्तव्य. त्याशी खरंच तुमचं कौतुक आहे. ताई खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आम्हालाही छान वाटलं तुमच्यासोबत गेम खेळून. थँक्यू सो मच. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. आता शेवटचा आपला खेळ खेळायचा तर तो खेळूया ना आपण. हो नक्की खेळू. व्हेरी गुड. चला सुरू करूया आपला हा शेवटचा खेळ. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. तुमच्यासमोर पेपर कप आहे. ठीक आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे सगळे कप व्यवस्थित काढायचे आहेत असे आणि पिरॅमिड तयार करायचे आहेत. आपण पत्ते कसे लावतो, पत्ते लावतो ना आपण, तसे कप लावत जायचे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात वरती एकच कप आला पाहिजे. ठीक आहे. आता ते कसं ते तुम्ही बघायचंय. हा नियम क्रमांक 1, पिरॅमिड बनवताना कप जर पडले तर तसंच पुढे जायचे, ते उचलायचे, पुन्हा मागे येऊन इथे येऊन पुन्हा ते बनवायला सुरुवात करायची. हा आमचा नियम. हा नियम अजिबात मोडायचा नाही तो. ओके. आम्हाला कसे नियम मोडल्यानंतर फाईन लगेच होतो ना, तसं तुम्हाला फाईन नाही आहे, पण आमचे फक्त नियम तुम्ही पाळायचे. ओके. रेडी. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना व्यवस्थित कप आहेत ना ते काढायचे आहेत. हा बघायचे एकात एक कप तर नाही आहे ना, हे सगळं बघायचंय. ठीक आहे. रेडी. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समोर जे कप आहेत ना तेच. हा नाही तर इकडचे जाशील तू ताई. हा नाही. ओके. रेडी. हा 1 2 3. ओके. शेवटी फक्त एकच कप आला पाहिजे सगळ्यात वरती. हा आता ते कसं लावायचं ते तुम्ही बघायचं. मस्तच. इतना भांडा घासा फिर भी दूध नासा. 1 2 3 9. ओके. हा हात वरती करायचा नाही. ओके. हात वरती करा. हा काही अजून वेळ आहे. झालं. हात वर केलं मी. हात वरती कुठे केला तू? केलं. कुठं केला? केलं होतं का मी जिंकलेली आहे. ताई पण तुझे हे कप पडलेले आहेत. पूर्ण झाल्यानंतर ना पडलेले आहेत. अरे पण 1 सेकंद तरी उभं राहायला पाहिजे. 1 सेकंद शेवटचा ग्लास ठेवला आणि हात वरती केला. ह्याला काय असं तसं ना ते पडलं. बिल्डिंग उभी राहिली होती. आता कन्स्ट्रक्शन ढासळलं, त्याला मी काय करणार. ते कन्स्ट्रक्शन कोणी बांधलं होतं? आता जाऊ दे. हा हे याला काय ऐसा होत आहे क्या? निर्णय असा आहे की आपल्या आजच्या या खेळाची विजेती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई. खूप अभिनंदन. कसं वाटतंय ही ताई विजेती झाल्यावर? खूप छान. ती माझी मैत्रीणच आहे. पण विजेती तू झालेली आहे. तुझं खूप अभिनंदन ताई. खूप अभिनंदन. आणि उपविजेती झालेली आहे ताई तू. पण हे तू जरी विजेती असलीस तरी माझ्या या सगळ्या ताई आहेत ह्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या विजेत्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एक सन्मानचिन्ह देऊन तुमचा सन्मान करणार आहे. तर मी विनंती करेन माझ्या सगळ्या ताईंना, ताई तुम्ही पण इथे यायचे. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी अपेक्षा ताई. तर ही सगळ्या ताईंच्या वतीने म्हणजे या सगळ्या ताईंचे प्रतिनिधी म्हणून आपण अपेक्षा ताईंना हुकुमाची राणी म्हणून हा सन्मान करणार आहोत. हे सन्मान चिन्ह देत आहोत. ताई खूप अभिनंदन तुझं. खूप अभिनंदन. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली अपेक्षा ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर.
हुकुमाची राणी हा जो मान दिलाय माझ्या सहकाऱ्यांनी खेळले, तरी पण तुम्ही मला त्यांची प्रतिनिधी म्हणून जो मान दिलाय याचा मला खूप अभिमान होत आहे. मला शब्दात सांगता येत नाही, इतका आनंद होत आहे. वा, खूप छान ताई. आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुम्हाला सगळ्या ताईंबरोबर मी काढणार आहे. हो हो दादा, चालेल. म्हणजे आज आपल्या भागामध्ये ट्रॅफिक पोलीस विभागातील माझ्या सगळ्या सख्या सहभागी झाल्या होत्या आणि आज त्यांच्याबरोबर 16 सख्यांचा साजरा करताना मला खरंच खूप विशेष मजा आली. कारण आज मी पहिल्यांदा त्यांना असं खेळताना आणि बागडताना पाहिलं. वर्दीतली स्त्री जाणून घेता आली आणि तिला तिच्या हक्काचा वेळ देता आला. आणि हेच आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. नवरात्रीचा उत्सव असा सुरू राहणार आहे. भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला. तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.